मित्रांनो, एलॉन मस्क पुन्हा चर्चेत आले आहेत, पण यावेळी कारण वेगळं आहे. त्यांच्या कंपनी एक्स म्हणजेच पूर्वीचे ट्विटरने थेट भारतीय सरकारविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात केस दाखल केली आहे. पण हे नेमकं का झालं आणि हा वाद कुठपर्यंत जाईल, चला सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी सोनाली स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं. मित्रांनो, या प्रकरणाची सुरुवात झाली सरकारच्या सोशल मीडिया सेन्सॉरशिप आदेशांपासून. भारतीय सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा IT ॲक्ट 2000 अंतर्गत काही पोस्ट आणि अकाउंट्स हटवण्याचे आदेश दिले. पण एक्स कंपनीला वाटतं की सरकारने चुकीच्या पद्धतीने सेन्सॉरशिप लादली आहे. मित्रांनो, भारतीय सरकारने काही पोस्ट आणि अकाउंट कलम 19(3)(ब) अंतर्गत हटवण्याचे आदेश दिले. पण एक्सचा आरोप आहे की हा कायदा चुकीच्या पद्धतीने वापरला जातोय. मित्रांनो, सरकार म्हणतंय हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि फेक न्यूज रोखण्यासाठी आवश्यक आहे. पण एक्स म्हणतंय ही जबरदस्ती सेन्सॉरशिप असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. एलॉन मस्क यांनी याआधी म्हटलं होतं की ट्विटरवर सरकारी दबाव टाकला जातोय आणि आता त्यांनी थेट न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मित्रांनो, या वादात अजून एक मोठा मुद्दा आहे, तो म्हणजे सरकारचे सहयोग पोर्टल. मित्रांनो, यावर एक्सचा आरोप आहे की सरकार या पोर्टलद्वारे विना तपासणी थेट पोस्ट डिलीट करण्याचे आदेश देते. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठा परिणाम होतो आणि हा अवैध आणि पारदर्शक नसलेला मार्ग आहे. एलॉन मस्क स्वतः सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं, आम्ही कायद्याचे पालन करू, पण सरकारकडून अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर न्यायालयात जाणे आवश्यक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतात सोशल मीडियावर सरकारी हस्तक्षेप वाढत आहे आणि ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे. मित्रांनो, या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 मार्च 2025 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात होणार आहे आणि आता न्यायालय काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुमच्या मते सरकार योग्य करते आहे की एक्स कंपनी? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षा यामध्ये समतोल कसा साधावा? तुमची मतं कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. जर तुम्हाला अशीच टेक आणि राजकीय संबंधित माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि माहितीपूर्ण राहा.